बऱ्याच जणांना दुधी भोपळा हा प्रकार मुळात आवडतच नाही, त्यामुळे त्यांना भाजी खायला सुद्धा अजिबातच आवडत नाही. पण जर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवताल ना, तर नाही म्हणणारे सुद्धा चाटून पुसून नक्कीच खातील. मग तुम्ही टिफिनला द्या किंवा चपाती, ज्वारीची भाकरी कशावरही खावा. कधी कधी वरण खायचा कंटाळा येतो, टेस्ट बदलायची असेल तर पांढऱ्या भातावर सुद्धा तुम्ही ही दुधी भोपळ्याची भाजी खाऊ शकता. खरंच खूप छान टेस्ट लागते. चला मग रेसिपीला सुरू करू. बारीक आकाराचा भोपळा कोवळा घ्यायचा, साल काढायची, बारीक कट करून घ्यायचा. याच्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ घालायची. आवडत असेल तूर डाळ, मसूर डाळ घातली तरी चालेल. स्वच्छ आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. आता याला आपण कुकरला शिजवणार आहोत, म्हणजे दोन्ही व्यवस्थित एकसारखे शिजले जाईल. कुकर घ्यायचा, कुकरमध्ये भोपळा आणि डाळ घालून घ्यायची आहे. कुकरमध्ये घातल्यामुळं काय होतं, डाळसुद्धा छान शिजते आणि भोपळासुद्धा. त्यामुळे दोन्हीचा फ्लेवर एक होतो आणि कॉम्बिनेशनमुळं ना खायला खरंच खूप छान ही भाजी लागते. 1 ग्लास पाणी घालायचं, 1 चमचा हळद घालायची. हळदीमुळे कलर खरंच खूप छान येतो. झाकण लावल्यानंतर ना अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मसाला बनवू. खलबत्त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा इथे मीठ घालायचे आहे आणि छान असं याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे ठेचा बनवलं इथे थांबायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये आणखी एक आपण साहित्य टाकणार आहोत, ज्यामुळे आपल्या भाजीची फोडणीला चव अप्रतिम होईल. म्हणजेच काय, तर छान असा ठेचा ठेचून घेतल्यानंतर आपण याच्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कुट्टा घालणार आहोत. जर तुमच्याकडे कुट्टा नसेल तर भाजलेले शेंगदाणे घातले तरी चालतील. छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता इथे कुकरसुद्धा आपला थंड झाला आहे. आता याचं झाकण काढून घेऊया आणि भोपळा आणि डाळ कशी शिजले ते पाहून घेऊया. झाकण काढल्यानंतर याची वाफ जाऊन द्यायची. वाफ गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला भोपळा इथे छान असा शिजलेला आहे. अगदी आपल्याला जसा हवा आहे ना तसा शिजून तयार झालेला आहे. आता काय करायचं, तर भोपळ्याचं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आधी आपण साईडला काढू. म्हणजे काय होईल की आपल्याला भोपळा आणि डाळ मॅश करायला सोपी जाईल. त्यासाठी इथे साईडला आपण त्याचं पाणी काढून घेऊ. या पाण्याचा वापर आपण पुढं भाजीमध्ये आणखी करणार आहोत. आता एक मॅशर घ्यायचा. मॅशरने छान असं डाळ आणि भोपळा एकजीव करून घ्यायचा. गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये मोठे 1 ते 2 चमचे तेल घालायचं. आता तुम्ही तेलाऐवजी इथे तूप घातले तरी चालेल, कारण भोपळ्याला ना तूप घातले तरी फ्लेवर खूप छान येतो. आता जो आपण खलबत्त्यात कुट्टा करून ठेवला होता ना तो मसाला याच्यामध्ये घालायचा. आता याच्यामध्ये शेंगदाणा आहे, लसूण आहे, बरोबर मीठ पण थोडं घातलं होतं आणि हिरवी मिरची आहे. त्याच्यामुळे इथे 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा बेडगी मिरच पावडर घाला आणि थोडंसं पाणी घालून हा मसाला शिजू द्या. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे ना, त्यामुळे ह्या मसाल्याला तेल खरंच खूप छान सुटतं आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटतो. इथे मसाल्याला छान तेल सुटायला चालू झालं की जी आपण इथे कुकरमध्ये फिरवून घेतलेली जी डाळ आणि भोपळा होता ना तो याच्यामध्ये ओतून द्यायचा. चरकन अशी फोडणी बसून द्यायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं. मग तुम्हाला आवडत असेल टिफिनला द्यायला तर तुम्ही अशीच भाजी दिली तरीसुद्धा चालेल बरं का. पण जर तुम्हाला ज्वारीची भाकरी किंवा भातावर खायची असेल आणि थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही जी पाणी काढून ठेवले होते ते पाणी याच्यामध्ये घाला. जेवढी हवी तेवढी तुम्ही पातळ करू शकता, तुमच्यानुसार तुम्ही आवडेल तशी ठेवा. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे. साधारण 2 चमचे इथे मीठ घातले आहे. आता व्यवस्थित आपल्याला याला मिक्स होऊन द्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे की भाजी खरंच खूप छान बनवून तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कुट्टा, हिरवी मिरची, लसूण ही एकत्र वाटण केलं होतं आणि तेलामध्ये घातलेलं, त्यामुळे याचा फ्लेवर बदललेला आहे. बरोबरच भोपळ्यामध्ये इथे आपण मूग डाळ घातलेली, त्यामुळे इथे भाजी मिळून आलेली आहे आणि डाळीचा आणि भोपळ्याचा फ्लेवर एक झालेला आहे. त्यामुळे ही भाजी खायला सुद्धा खूप सुरेख लागते. अगदी 5 मिनटं उकळून घ्या. भात असो, ज्वारीची भाकरी किंवा चपाती सर्व करा. कशी वाटली कमेंट